UPAच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे मनरेगा करण्यात आला. पण केंद्र सरकारनं आता तो बदलून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन VB ग्रामक विधेयक आणलेलं आहे. या नवीन विधेयकात काही बदल केलेले आहेत. पहिला बदल असा आहे की पूर्वी मागेल त्याला काम देणं हे केंद्र सरकारला बंधनकारक होतं. आता ते केंद्राच्या मनावर ठेवण्यात आलेलं आहे. रोजगार कुणाला द्यायचा हे ग्रामसभा ठरवत असे, ते आता केंद्र सरकार ठरवणार. पूर्वी खर्चाचे प्रमाण केंद्र आणि राज्य यांच्यात 90-10 असे होते. आता तेच प्रमाण 60-40 करण्यात आले. म्हणजे केंद्र सरकार 90% ऐवजी 60% खर्च करणार आणि राज्यावरती 40%चा बोजा ढकलणार. शेतीच्या कामाला मजूर मिळत नाहीत या सबबीखाली केंद्र सरकार 60 दिवस रोजगार देण्याचा अधिकार तहकूब ठेवणार. म्हणजे या काळामध्ये रोजगार मिळणार नाही. आधार लिंकिंग किंवा सर्व्हर डाऊन अशा कारणामुळे सुद्धा या नोंदणीमध्ये रोजगार मागण्यामध्ये अडचणी येणार आहेत. एकूणच अकुशल मजुरांचा ग्रामीण भागातील रोजगार मागण्याचा अधिकार संपुष्टात आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. हे विधेयक संविधान विरोधी आहे आणि म्हणूनच ते जाहीर चर्चा न करता गुपचूपपणे आणून मंजूर करून घेण्यात आलेले आहे. अशा तऱ्हेच्या शासनाच्या संविधान विरोधी कृत्याला, ग्रामीण भागातील रोजगारांच्या अधिकार नाकारण्याच्या कृत्याला सार्वत्रिक मोठ्या प्रमाणात विरोध करणे आवश्यक आहे. धन्यवाद. नाही आणि म्हणून त्यांनी कुणाचं तरी नाव देऊन अशा प्रकारचं ही योजना बंद करायच्या आणि ही गुंडाळायच्या अशा प्रकारचा यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्या वतीनं हे कायदा रद्द होऊ नये आणि जसा महात्मा गांधी रोजगार हमी कायदा होता तो कायदा पूर्व चालू करावा आणि जर हा कायदा रद्द केला तर हे आमची जी डावी पुरोगामी विचाराची जी संघटना आहे, जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा, ही त्याला पूर्ण कडाडून विरोध करेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी जाहीर करतो. किमान वेतन हे 700 रुपये आहे. त्या 700 रुपये किमान वेतन मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की 200 दिवस काम मिळायला पाहिजे. त्या हे 2 मुद्दे घेऊन आम्ही इथं उभा आहोत. आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आमची मागणी ही कलेक्टरांनी वरपर्यंत पोचवावी. 200 रुपये 200 दिवस काम मिळावं वर्षातले आणि 700 रुपये त्याला किमान वेतन कामाचा मेहनताना मिळावा, ही आमची मागणी वरपर्यंत पोचवावी. धन्यवाद. मनरेगा कायदा चालू राहिलाच पाहिजे. राहिलाच मनरेगा कायदा चालू राहिलाच पाहिजे. महात्मा गांधीचं नाव बदलणारं केंद्र सरकारचं, महात्मा गांधीचं नाव बदलणारं केंद्र सरकारचं मनरेगा कायदा चालू राहिलाच पाहिजे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा काँग्रेस सरकारचं, UPA सरकारचं नाकमीपणा आहे आणि हा नाकमीपणा असल्यामुळं त्याने अशा पद्धतीचा हा रोजगार हमी कायदा केला. परंतु त्यालाच या गेलेल्या ज्यावेळी आपल्या या ठिकाणी जे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, या ठिकाणी प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना काम कसं द्यायचं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं हे ज्यावेळी ह्या सरकारला कळालं आत्ताच्या, त्यावेळी त्यांनी कायद्यामध्ये त्यावेळी त्याच्या अनुदानामध्ये वाढ केली. जो कायदाच बाद असं जे मोदी म्हणत होते, परंतु त्यांच्यासुद्धा लक्षात आलं
की रोजगार हमी कायदा हा ग्रामीण विकासाचा आणि ग्रामीण लोकांना काम देण्यासाठी हा कायदा आहे आणि त्याच्यामुळं हा कायदा अशाच पद्धतीनं पुढं चालू झाला. परंतु मधल्या काळामध्ये जे काही संपूर्ण जगामध्ये जी रोगराई आली, काय म्हणतो त्याला, कोरोना महामारी आली, त्या कोरोना महामारीमुळं लोकांच्या लोण रस्त्यावर जात होते. गावी इकडं तिकडं गेल्यानंतर त्यांना रोजगार मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं तो रोजगार हमी कायदा हा लोकांच्या कारणी पडला आणि त्याच्यामुळं लोकांना रोजगार मिळाला. खरं तर ह्याच काळामध्ये कोरोना काळामध्ये चार कायदे गुपचूपपणे हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये यांनी आणलेले आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणाचा कायदा असेल, त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेचा कायदा असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना किमान हमी भाव देण्याचा कायदा असेल, असे वेगवेगळे कायदे आणि कामगारांचा साठीचा कायदा, जो कामगारांना नामशेष करणारा कायदा आहे, असे 4 कायदे या सरकारनं गुपचूपपणे कुठलाही विधेयक न मांडता त्या ठिकाणी पारित केलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे काय ग्रामीण रोजगार हमी कायदा होता तो लोकांना किमान कमीत कमी 101 दिवस काम मिळत होतं, परंतु त्याची हमी होती तर कायद्यानं देणं क्रमप्राप्त होतं. परंतु या सरकारनं हा कायदा बदलला आणि या ठिकाणी योजना आणलेल्या आहे. योजना ही कधीही बंद करता येते. योजनेचा नुसतं जाहिरात करायची, लोकांच्या मनावर बिंबवायचं, हे किती चांगलं आहे सांगण्याचा प्रयत्न करायचा, परंतु हा कायदा हा ग्रामीण भागातील रोजगार नाहीसा करण्यासाठी संपवण्यासाठीचाच त्यांनी आता नवीन आणलेला कायदा आहे मित्रो. आणि म्हणून या कायद्यामध्ये सुद्धा जे काही कायदा असेल तर केंद्र सरकार त्याच्यामध्ये टोटल सगळं हे देत होतं, अनुदान देत होतं. त्या ठिकाणी ग्रामीण रोजगाराला हमी मिळत होती, परंतु आत्ताच्या कायद्यानुसार ते मिळण्याची शक्यता सुतराम नाही आहे. कारण या कायद्यानुसार या केंद्र सरकारचा 60% वाटा आणि राज्यांचा 40% वाटा, म्हणजे राज्याने निम्म आणि केंद्राने निम्म. आज आपला महाराष्ट्र धरला तरी महाराष्ट्रामध्ये ज्या काही पद्धतीनं आज त्या ठिकाणी जे काय आपण अर्थकारण म्हणतो ते खिळखिळे झालेलं आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी रोजगार बंद पडत आहेत. शेतकऱ्यांना जे देऊ केलेलं होतं, जे काय पूर परिस्थितीचं असेल किंवा इतर गोष्टीचं असेल, ओला दुष्काळाचं असेल, हे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत लोकांना. परंतु अशा पद्धतीनं लोकांची भलावना करायची, कामगारांची भलावना करायची, कष्टकऱ्यांची भलावना करायची आणि अशा पद्धतीने हे कायदे बदलायचे. खरं तर भारतामध्ये दोघच देश चालवत आहेत. एक मध्ये अमित शाह आणि दुसरा म्हणजे पंतप्रधान मोदी. मनरेगा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. मनरेगा कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. मनरेगा कायदा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. हम सब एक है. हम सब एक है. लाल पावटे की जय. लाल पावटे की जय. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, जय असो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जय असो. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. भाजपा चले जाओ, चले जाओ, चले जाओ. आरएसएस हाय हाय, हाय 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 हाय. आरएसएस चले जाओ, चले जाओ, चले जाओ. भाजपा चले जाओ, चले जाओ, चले जाओ. भाजपा मुर्दाबाद, 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 भाजपा मुर्दाबाद, 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 आरएसएस मुर्दाबाद. मुर्दाबाद.